नमस्कार. मी आज वांग्याचं भरीत करणार आहे. जसं आपण गॅसवरती भाजतो, तर मी 16 लोच्या ह्याच्यामध्ये वांगं मी रोस्ट, पाणी नाही का त्याला तेल नाही, काही नाही, ते फक्त रोस्ट करणार आहे वांगं आणि त्याच्यानंतर मग भरीत बनवणार. त्यासाठी मी टाईम ॲडजस्ट करते आहे. तर कॅरेट विंडोपर्यंत मी फास्ट ठेवून मी 5 मिनटं लावणार. कॅरेट विंडोपर्यंत मी फास्ट ठेवणार आहे. त्याच्यानंतर गॅस स्लो करून 5 मिनिटांनी मी गॅस बंद करणार. आता आपण कॅरेट विंडोपर्यंत आला, आपण गॅस आता कमी करणार आहे आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करणार. आता 0-0 झालं. आता गॅस आपण बंद करायचा. हा रेड पॉईंट 80वर आल्यानंतर मी ह्याचं लीड उघडणार. वांग्याच्या भरीसाठी कांदा, लसूण, मिरची हे मी बारीक चॉप करणार आहे. तर मी हे AMCचं क्विक कटर आहे, त्याच्यामध्ये मी बारीक करणार आहे. आता हे आपलं वांग्याचं भरीत भाजून झालेलं आहे. जसं गॅसवरती आपण भाजतो तसं आपण हे भाजून घेतलेलं. फक्त ह्याची खालची जी साल आहे ही फक्त मी काढणार आहे आणि नंतर ह्याला मग मी फोडणी देणार आहे. हे वांगा आपण जे बेक केलेलं आहे हे आपण आता ह्याला फोडणी द्यायची. आता भांडं आपलं तापलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरे, गॅस कमी केलेला आहे मी. मोहरी, जिरे, कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, हळद, थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे वांगं भाजलेलं आहे हे सालीसकट घेतलेलं आहे. कारण जी फक्त खालची बाजू होती जी जराशी रोस्ट झालेली ती नाही टाकली. आणि ह्याच्यात वाटलेला शेंगदाण्याचा कूट तो टाकायचा आणि भरपूर सारी कोथिंबीर. आपलं वांग्याचं भरीत तयार झालं.